काल आपण बघितलं होतं चंद्राची उपमा दिलेली आहे. चंद्राचा उदय होईल तसं तसं समुद्राचं पाणी वाढतंय. कळालं ना सगळ्यांना? नाही का नाही? तर ते बाह्य निमित्ताच्या अपेक्षेने सांगितलं आहे. खरं जे पाणी वाढतंय त्याचं कारण काय आहे सांगितलं होतं? पाताळचा बघितला का व्हिडिओ? मी टाकला होता ग्रुपमध्ये लिंक. बघितला समजलं ना कशाप्रकारे पाताळ असतात आणि त्याचं पाणी जे आहे ते कमी जास्त कसं काय होतं आहे ते. ती सगळी काल चर्चा घेतली. आता पुढं पान नंबर 312 581 नंबरचा पॉईंट आहे. श्लोक नंबर 34. भेद ज्ञान रूपी अग्नि से कर्म भी सूखे तृणों के समान भस्मीभूत. कर्म शुष्क तृणराशि उन्नतो प्युद्भुते शुचि समाधि मारुतात्. भेदबोध दहने हृदि स्थिते योगिनो झटिति भस्मसात् भवे. परम समाधि पवन से प्रेरित भेद ज्ञान की अग्नि जले. तो योगी उर में सूखे पत्तो समकर्म समूह जले. पवित्र समाधि रूपी पावन से उदय को प्राप्त भेद ज्ञान रूपी अग्नि जिन योगियों के हृदय में स्थित है उनके प्रबल कर्म भी सूखे तृण समूह के समान शीघ्र भस्मीभूत हो जाते हैं. भावार्थ: जिस प्रकार सूखे तृणों में पड़ी हुई थोड़ी सी भी चिंगारी अग्नि का स्फुल्लिंग पवन की सहायता से बढ़ जाती है तो वह बहुत तृण समूह को भी पल भर में भस्म कर देता है. उसी प्रकार मुनियों के मन में जब स्वपर भेद विज्ञान अर्थात मेरी आत्मा भिन्न है और ये स्त्री पुत्र मित्र आदि पदार्थ भिन्न है ऐसा समाधि रूपी पवन से उदय को प्राप्त होता है तब आत्मा के साथ जितने कर्मों का संबंध मौजूद है वे सब पल भर में नष्ट हो जाते हैं. अतः जिन मुनियों को अपनी आत्मा से कर्मों को भिन्न करने की अभिलाषा है वे निर्मल समाधि से भेद ज्ञान को उदित करें जिससे उनके समस्त कर्म आत्मा से शीघ्र जुदे हो जाए. काय सांगितलं सांगा? हां पुत्र स्त्री घर आदी याला विज्ञानाद्वारे ज्यावेळेस भिन्न जाणतात त्यावेळेस त्यांचे कर्माचे भस्म होतात. ज्याला हे करायचे त्याने पण 5 मुलींनी मार्ग अवलंब करावा असं सांगितलं. बरोबर, छान, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे तिथं सांगितलं काय आहे, भेद विज्ञानाचं महत्त्व सांगत आहे की जेव्हा सांगितलं हा भेद विज्ञानाची अग्नी, थोडीशी अग्नी, चिंगारी समजते, चिंगारी समजतं का? चिंगारी, हां, एवढीशी ठिणगीसुद्धा काय सांगितलं, सगळं कर्म काय करून टाकेल सांगितलं, भस्म करून टाकेल, नष्ट करून टाकेल. एवढीशी पॉईंट समजताय का नाही? मग एवढंसं कार्य करतंय, मग आपल्याला काम किती करायचं आहे? लोकांना टेन्शन असतं, काय तुम्ही सांगताय सगळं धर्म करा करा करा, है ना, किती टेन्शन आहे आम्हाला. म्हणजे किती किती करायचं, धर्म करायचं म्हणजे किती किती करायचं, काय काय करायचं, काय काय लक्षात ठेवायचं, नाही का नाही? असं त्रास होतो का नाही? होतोय का नाही? टायपिंग करताना त्रास होतोय का नाही? तुम्हाला एवढं टायपिंग करायला त्रास होत आहे. विचार करा आचार्यांनी काय मेहनतीनं लिहिलं असतील ग्रंथ. हां, तुम्हाला फक्त फोटो काढायचं होतं आणि त्यातनं चुकलेले शब्द बदलायचे, फक्त चुकलेले. हां, असं आहे. आचार्यांना काय म्हणजे ज्या आचार्यांनी हे ग्रंथ लिहिले तेव्हा काय काय उपलब्ध होतं? कागद होता, पेन होता, काय होतं? हां, ताडपत्र होतं, तमालपत्र, ताडपत्र तमालपत्र अशीच होती ना सगळी. ताडपत्र म्हणजे काय? ताडाचं झाड असतंय, त्याची जी पानं असतात
ते पण असं लगेच तोडून नाही लिहिता येत. त्याची प्रोसेस आहे सगळी. त्याला सुकवावं लागतंय, त्याला ते योग्य बनवावं लागतं. त्याच्यावर कशानं लिहायचं, बोरू म्हणा किंवा टाकीचं म्हणा, काय असे काय जे असतील अनेक प्रकार होते. पण ते सुद्धा बुडवायचं, मग ते लिहायचं. चेष्टा आहे. किती किती कष्ट, किती कष्टाने ते लिहिलं गेलेलं आहे. आणि आपल्याला नुसता एवढा एक लेख लिहा म्हणलं तर ते कष्ट काय त्रास जायला आहे का नाही. एक्सपायरी डेट संपून गेली. ते व्हॉट्सअपवरच मला माहिती आहे, मोबाईलवर आणायलाच त्रास आहे. असू द्या, तेवढे कष्ट घ्या, कारण तुमची ती कागद कोण वाचणार आहे. हां हां काय दिसत हां 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 बर लेख दिसत नाही. बर बर मला नाही माहिती. म्हणजे व्हॉट्सअपवरचा लेख पूर्ण दिसत नाही, तुम्ही टाईप केलेला. बापरे, मग ते काही व्हॉट्सअपचाच इश्यू असेल. समजलं मला. ते व्हॉट्सअपचा ॲपलचा इश्यू असेल असं मला म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे सांगितलं बरं झालं. काय तर सांगायचा उद्देश काय आहे, सांगायचा अभिप्राय मला काय आहे की कष्ट आहे का नाही. एवढं टाईप करायचं आपल्याला कष्ट वाटत आहेत. ज्या आचार्यांनी ग्रंथ लिहिलेत, आणि किती ग्रंथ लिहिलेत, कसल्या टीका लिहिलेत समजतं का तुम्हाला. म्हणजे तर हे तर तुम्ही श्लोक वाचताय, थोडे थोडेच असतील, कळालं का. पण मोठ्या मोठ्या टीका आहेत त्यामध्ये, आहे ना. किती लिहिलं असेल आणि कधी लिहिलं असेल विचार करा. आणि कित्येक गोष्टी लिहून सुद्धा त्या आज आपल्याकडे उपलब्धच नाहीत, पण ज्या आहेत त्या वाचायला आपल्याला वेळ नाही. काय आपल्याला ते सुद्धा कष्ट झालेत का नाही, म्हणून असं सहज वाटतं. ठीक आहे, अभिप्राय विषय कशावर निघाला होता. एवढंच इतनासा आहे ना. ठिणगी किती आहे, एवढीच पाहिजे. लोक म्हणतात आम्हाला किती कामं करायला लागतात. आचार्य म्हणतात जास्त काम नाही करायचं, तुम्हाला फक्त एवढीच भेदविज्ञानाची ठिणगी लावायची, एवढीच. मग अनादी काळापासूनचा जो कर्मांचा काय आहे ढीग आहे, तो सगळा भस्मीभूत होणार, तो नष्ट होणार, जळून जाणार. फक्त किती ठिणगी लावायची आहे, एवढीच लावायची ना. कळतंय का नाही. म्हणून आम्ही ट्राय करतोय, पण लागत नाही. भेदविज्ञानाचा प्रयत्न करतात जीव, पण तरी होत नाही. का होत नाही, उपाय चुकतोय ना. जिथं ठिणगी लावायची आहे, ज्याचं घर्षण केल्याने ठिणगी निर्माण होणार आहे, ती जे घर्षण करणारी वस्तू आहे ना, ती कोरडी पाहिजे हो. ती ओली असेल तर ती ठिणगी उत्पन्न कशी होईल. काय म्हणतोय कळलं का तुम्हाला. आता मी लायटर लावता का ना तुम्ही, लायटर, त्या लायटरमध्ये पाणी गेलं तर चालतंय का, विचारतोय तुम्हाला. पूर्वीच्याला कसं असायचं, काडी असायची, काडी पेटी असायची, हा ना. त्या काडी पेटीची समजा काडी असो अथवा तिथला वरची जी पट्टी असो, ती ओली झाली तर चालते का. कशानं पण तुम्हाला समजा 2 दगडांना घासून जरी ठिणगी करायची असेल तर तिथे 2 दगड कोरडे पाहिजे तो नको का. ओल्यामध्ये अग्नी निर्माण होते. ओलं समजताय ना, ओलं द्रवता, अग्नी निर्माणच होत नाही. त्यासाठी काय पाहिजे, कोरडं. मग भेद विज्ञानाची अग्नी का निर्माण होत नाही ह्या जीवामध्ये, एवढं समजून सुद्धा भेद विज्ञान का होत नाही. कारण कसं आहे, कोरडं नाही आहे ना. मन कोरडं पाहिजे. कोरडं म्हणजे साफ पाहिजे, साफ, निर्मल. निर्मल मनामध्येच भेदविज्ञानाची काय होणार आहे, अग्नी निर्माण होऊ शकते. आणि ह्यासाठी आपल्याला स्वतःला चिंतन करावं लागेल. जोपर्यंत मनच मलिन आहे, ओलं आहे, ओलं समजतंय ना,
तर अग्नी निर्माण होणार नाही. एवढीच ठिणगी निर्माण करायची, पण तेवढी सुद्धा होणार नाही जोपर्यंत मन काय नाही, निर्मल नाही, जागृत नाही. असं मी नाही सांगितलं, आचार्यांनी सांगितलेलं आहे. वेद विज्ञानाच्या अग्नीसाठी मनाला कसं पाहिजे, निर्मलच पाहिजे. आणि इथं आपण म्हणतोय काय, आम्ही एवढं ट्राय करतोय तरी सुद्धा आम्हाला भेद विज्ञान काय कसं होणार. समजलं का नाही. प्रत्येकाची एक प्रोसेस असते हो, है ना. ह्या जीवाला डायरेक्ट काय पाहिजे, डायरेक्ट करण लब्धीमध्ये गेला पाहिजे. 5 लब्धी माहिती आहेत ना. 5 लब्धी कुठल्या कुठल्या, होळीनं, 5 लब्धी समजल्या का नाही, है ना. क्षयक्षम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी, प्रायोग्य लब्धी, करण लब्धी. ह्या जीवाला डायरेक्ट कुठं पाहिजे, डायरेक्ट करण लब्धी झाला पाहिजे. अरे त्याच्या अगोदर क्षयक्षम लब्धी आहे की नाही, त्या विषयाबद्दलचा क्षयक्षम आहे का, त्या विषयाबद्दलचं ज्ञान नाही आहे. आणि तुम्ही विशुद्धी मग ज्ञान नाही, क्षयक्षम नाही, तर त्याची विशुद्धी कशी होणार. आता ठीक आहे, ज्ञान असून सुद्धा मन निर्मल नाही म्हणा ना, विशुद्धी होत नाही आहे. स्वाध्याय करून विशुद्धी निर्माण होते का बघा तुम्ही. आपण स्वाध्यायाच्या नंतर ध्यान घेतोय, परंतु ते ध्यानाचं फळ कधी होईल, स्वाध्यायाचं फळ ध्यान कसं होईल, जर आपल्या हृदयामध्ये स्वाध्यायाच्या निमित्तात विशुद्धी निर्माण झाली असेल तर ना. विशुद्धी कुठं निर्माण होती, अशुद्धी निर्माण झालेली असते. 9:15 वाजता आम्हाला जायचं आहे, पहिलंच आपण बी पेरलेलं असतं चुकीचं. कळलं का नाही, लक्षात येते का नाही. म्हणजे तो म्हणून नाही, तुम्ही पूजा करत आहात, पूजा करताना सुद्धा आपण पूजा करता करता ध्यान घेतो, करतो का नाही, सांगतो का नाही, काय का. मग तिथे ती विशुद्धी निर्माण, ती भक्ती करता करता विशुद्धी निर्माण व्हायला पाहिजे, पण होत नाही ना ती विशुद्धी. आपल्याला पुढचंच पडलेलं असतंय. आता काय म्हणला, जल म्हणलं, आता काय म्हणायचंय, चंदन. चंदन झालं की अक्षत. अक्षत म्हणजे पुढचं 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 पुढचंच पडलंय. असं कधी होतंय का की ते करता करता आपण इतकं विसरून गेलो, देह भान विसरून गेलो आहे, मग विशुद्धी लब्धी होत नाही. समजतं ना मला काय म्हणायचं ते, आहे ना. प्रायोग्य नाही, त्यानंतर कुठली, देशना लब्धी आहे ना. जे विशुद्ध परिणाम नाही, त्यामुळे जे सांगितलेलं आहे त्या देशनेचा विचार नाही. आणि मग पुढची सांगितली विचार केला, मग तिथं प्रायोगिक लब्धीमध्ये भेदविज्ञानाची अग्नी निर्माण केली जाऊ शकते. आणि मग ती अग्नी लागली की पुढचं काय होत आहे, करण लब्धी होतेच. अभिप्राय एवढा. म्हणून तिथं हे आपण स्वतः परीक्षा करून बघा ना स्वतः. काय इथं आपण नुसतं आपण हे करतो खरं आहोत, पण ह्याचं काय होत आहे का, रिझल्ट येत आहे का बघा की. जर स्वाध्याय करून आम्हाला ध्यान उत्पन्न होत नाही, देवदर्शन करून ध्यानाची प्राप्ती होत नाही, विधान करून पूजन करून काय तुमचं हे करून आम्हाला काय होत नाही आहे, योग्य त्याचं फळ जर मिळत नसेल तर आमचा रस्ता चुकतोय कुठं. कळलं पाहिजे का नको. हां, कारण एक दिवस जाऊन कंटाळा येणार तुम्हाला. काय रोज तर स्वाध्याय करतोय, परंतु विशुद्ध सुखाची प्राप्ती नाही. रोज तर पूजा करतोय, परंतु अतींद्रिय सुखाची प्राप्तीच नाही. मग कंटाळा येणार का नाही एक दिवस, येणार का नाही, नियमाने येणार आहे ना. कारण इंद्रियामध्ये तेवढं सामर्थ्य नाही आणि अतींद्रियाला गाठलंच नाही, मग तुम्ही बोर होणार, हे फिक्स आहे. पुद्गलामध्ये एवढं सामर्थ्य नाही आहे तुम्हाला अनंत काळ सुखी ठेवल. इंद्रियांमध्ये सामर्थ्य नाही आहे, पुद्गलामध्ये सामर्थ्य नाही आहे, कशामध्ये सामर्थ्यच नाही आहे तेवढं.
मग त्यामुळं हा जीव त्यापासून उब 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 समजतंय का नाही ना, बोर होतो. आणि एकदा बोर झाला की झालं, मग त्यातून दूर व्हायला किती वेळ लागतो समजतंय का. हे स्वर्गातलं पण हेच प्रॉब्लेम आहे. आता स्वर्गातलं आपण बघतोय का नाही, हळूहळू मी घडवणार आहे. आता ते तुमचं ते प्रकरण आलंच नाही खाली, पुढे जाऊन ते बघणार आहोत की स्वर्गामध्ये प्रॉब्लेम काय. स्वर्गामध्ये पण हेच घडतंय ना. केली दर्शनं केली तुम्ही म्हणलं तसं, आम्ही या कृत्रिम मंदिर केलं, समूह शरणात गेलो, बघितलं, ऐकलं, पुढं काय आम्हाला मजा आलीच नाही. काय म्हणते कळलं का. त्यामुळं आता आम्ही काय करतो, आमच्या हजारो देवी पडलेल्या आहेत, जातो आता तिकडं. असं घडणार का नाही घडणार काय विचारतोय. 100% घडतंय का. भेद विज्ञानाची अग्नी लावलेली नाही. आलं लक्षात. पण भेद विज्ञानाची अग्नी असेल तर ह्या गोष्टी घडत नाही. तिथं म्हणलं ना, सांगावं लागत नाही, जन्मल्याच ते जातंय ऑटोमॅटिक. कुठं अकृत्रिम जिनालयांच्या दर्शनाला जन्म, ते सांगायला कशाला लागतं त्याला. कारण भेद विज्ञानाची ऑलरेडी काय लावलेली आहे, ज्योत जळत आहे ना. म्हणून ही सांगितली महिमा भेद विज्ञानाची आहे. चल हो.